नमस्कार. आज बनवणार आहोत उपवासालाही चालणारं आंबट गोड तिखट लिंबाचं लोणचं. झटपट, चविष्ट आणि घरगुती पद्धतीनं. चला तर लगेच सुरुवात करूया. लोणचं बनवण्यासाठी मी इथे 8 ते 10 लिंब घेतलेली आहेत आणि ह्याला आपल्याला अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये. एक फ्रेश लिंब आहेत. आता ह्याला आपल्याला स्वच्छ धुवून आणि कपड्याने कोरडं करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याला कापून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे 2 तुकड्यांमध्ये आपल्याला सगळे लिंब कापून घ्यायचे आहेत. लिंब कापणं झाल्यानंतर आपल्याला ह्याला ह्यातल्या ज्या बिया आहेत ना त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे जो लिंबाचा कडसरपणा जो असतो ना बियांचा, तो आपल्या लोणच्याला येणार नाही. म्हणून ह्याला आपल्याला अशा प्रकारे ह्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर या लिंबाचे बारीक बारीक छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले तुकडे करून झालेले आहेत लिंबाचे. आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक बारीक असं वाटून घेणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जाडसरही वाटून घेऊ शकता. तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही त्या प्रकारे वाटून घ्या. हे बघा, अशा प्रकारे आता आपल्याला लिंबाला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं हे लिंब वाटून झालेले आहेत. असंच करून आपल्याला सगळे लिंब वाटून घ्यायचे आहेत. आता आपण ह्यामध्ये लागणारा मसाला घालणार आहोत. हे बघा, हे वाटण घेतलेलं आहे. वाटण एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय आणि आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत. जास्त मसाले आपल्याला याला वापरायचे नाहीयेत. फक्त चटणी आणि मीठच आहे या मसाल्यांमध्ये. इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलंय आणि 2 चमचेच मीठ घेतलंय. ह्याला आपल्याला ह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी आता 1 वाटी गूळ घेतलाय, तोही यामध्ये घालणार आहे. हे बघा, अशा प्रकारे यामध्ये गूळ घालायचा आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 1.5 वाटी घाला. म्हणजे थोडंसं जर पातळ पाहिजे असेल तुम्हाला लोणचं तर तुम्ही 1.5 वाटी गूळ यामध्ये घाला. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे या सगळ्या पदार्थांना. आणि मिक्स झाल्यानंतर एक अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे झाकून. म्हणजे जो गूळ आपण घातलाय ना ह्यामध्ये तो व्यवस्थित असा मेल्ट होऊन जातो. हे बघा, अशा प्रकारे आता अर्धा तास झालेला आहे आणि गूळ सुद्धा यामध्ये व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. आता आपण ह्याला शिजवायला घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक कढई ठेवली आहे तापायला. कढई तापली की यामध्ये घालणार आहोत जे आपण मिश्रण मिक्स करून ठेवलं होतं ते आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. आणि एक 5 ते 7 मिनिटभर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे मध्यम आचेवर. हे बघा, अशा प्रकारे आपलं मिश्रण हे यामध्ये घातलेलं आहे आणि एक 5 ते 7 मिनिट आपल्याला असंच हलवत राहायचं आहे आणि 5-7 मिनिट ह्याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे. हे जे लोणचं आहे ना ते वर्षभर टिकतं आणि खायलाही मस्त लागतं, उपवासालाही चालतं. हे बघा, अशा प्रकारे उकळी फुटायला लागली आणि तुम्हाला जसं घट्ट किंवा पातळ हवा असेल ना त्याप्रमाणे तुम्ही झालं की लगेच काढून घ्या. जास्त वेळ याला शिजवायचं नाहीये, 5 ते 7 मिनिटं शिजवायचं आहे. म्हणजे जास्त घट्ट होणार नाही. घट्ट झालं की एवढं छान लागत नाही, थोडंसं पातळ पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे आपलं लोणचं झालं की आपण याला काढून घेणार आहोत आणि आपलं लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं वर्षभर टिकतं. तुम्ही हे भाजी भाकरी कशासोबतही खाऊ शकता किंवा उपवासाला जर काही चमचमीत तोंडी लावायला पाहिजे असेल तर हे खाऊ शकता. तर आपलं लोणचं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.